नमस्कार. नमस्कार. आता तुम्ही सर्व महाराजा सयाजीराव गायकवाड त्यांच्या पॅलेसच्या पुढच्या भागात थांबले. महाराजा सयाजीराव गायकवाड त्यांनी हा पॅलेस त्यांच्या राणींसाठी बनवला होता, लक्ष्मी पॅलेस. म्हणून या पॅलेसचं त्यांनी नाव ठेवलं लक्ष्मी विलास पॅलेस. आणि आमच्या या पॅलेसला 3 याच्यामध्ये डिवायडेड केलं. शेवटला जो तुम्हाला डोम दिसतो तो आहे दरबार हॉल. सेंटरचा जो पोर्च दिसतो तो महाराज साहेबांचा मेन एंट्रन्स आहे. आणि शेवटी जे गुरुद्वारासारखा डोम दिसतोय महाराजा सयाजीराव गायकवाड त्यांच्या हेसरात जनानखाना. फक्त 2 व्यक्तींना तिथे आलं होतं, महाराज आणि महाराणी साहेबांचा. 2 व्यक्तींसाठी त्यांनी एवढा मोठा पॅलेस बनवता, 170 रूमचा. आता ह्या पॅलेसमध्ये सयाजीराव महाराजांची 4थी पिढी पॅलेसच्या पहिल्या मजल्यावर राहते. त्यांचं नाव आहे महाराजा समरजित सिंग रणजित सिंग गायकवाड. महाराणी साहेबांचं नाव आहे महाराणी राधिका राजे गायकवाड. त्यांच्या 2 मुली, मासाहेब. टोटल 7 ते 8 व्यक्ती पॅलेसच्या पहिल्या मजल्यावर राहतात. त्यानंतर तुम्हाला हे ग्रीन कलरचे लॅम्प पॉस्ट बघा, जे सयाजीराव महाराजांनी स्कॉटलंडहून आलं. त्याच्यावर आमचं एक मोनोग्राम आहे, आमचं एक चिन्ह आहे SRG. SRGचा अर्थ होतो सयाजीराव गायकवाड. पॅलेसच्या आत गेला तुम्हाला समजवणार तो SRGचा मोनोग्राम, जे त्यांनी चिन्ह कशा पद्धतीने ड्रॉ केलेलं, जे 2 चित्र काढलेले. ओके. त्यानंतर तुम्हाला हे जे तुम्हाला स्टोन दिसतात, जो पत्थर दिसतोय तो स्टँड स्टोन आहे. बाहेर दिसायचं, त्याला कलर करण्याची बिलकुल जरूर पडत नाही. आजच्या ज्या भिंती आहे त्याला कलर करण्याची, त्याला आयव्हरी कलर आम्ही दिलेला आहे. ह्या पॅलेसचे आर्किटेक्ट होते मेजर चार्ल्समन, म्हणजे बाहेर देशाचे होते. त्यांनी हा पॅलेस 6 फुटावर बनवला. त्यानंतर त्यांच्या मनामध्ये असा विचार आला, हा पॅलेस जास्त वर्ष टिकू शकणार नाही, थोड्या वर्षानंतर पडून जाईल. त्या विचारामध्ये ते खूप त्यांनी विचार केला. मग शेवटी त्यांनी सुसाईड केलं होतं, म्हणजे आत्महत्या केली होती. मग त्यांचा जो आशिष होता, त्यांचा मदतनीस होता चार्ल्स चिझॉम, त्याला असं वाटलं सरांनी ही जी डिझाईन केली, पॅलेस 6 फुटावर बनवला, तो बरोबर आहे, आपण त्याला पूर्ण पॅलेस कंप्लीट करू. म्हणजे 12 वर्षात त्यांनी 1878 ते 1890 12 वर्षात त्यांनी पूर्ण केला. त्यावेळेस 1,80,000 पाऊंडचा खर्च, आपल्या इंडियन पैशाप्रमाणे 80 लाख रुपयाचा सगळ्यात महाग पॅलेस होता. 12 वर्षात पूर्ण केला. आणि आता आमच्या पॅलेसला 134 वर्ष झाले, तरी या पॅलेस तसाच आहे. ओके. आता तुम्हाला इथे येऊन जायचं, माझ्याबरोबर मागच्या साईडला बघायचं थोडंसं. इथे येऊन जायचं सगळ्यांना पुढे. पॅलेसच्या बरोबर समोर जी तुम्हाला जागा दिसते, ती पॉन्ड दिसते तुम्हाला, महाराजा सयाजीराव गायकवाड त्यांच्या वेळेस इथे पूर्ण पाणी भरल्या जात होतं आणि पॅलेसचं पूर्ण प्रतिबिंब त्याच्यामध्ये दिसायचं. पण आता मोठे मोठे लग्न प्रसंग, पिक्चरांच्या शूटिंगसाठी ही जागा आम्ही भाड्याने देतो, रेंटवर देतो. ती खूपच जागा आमची फेमस आहे, कारण की पॅलेसच्या बरोबर समोरची जागा आहे. आता तुम्हाला सर्वांना एकच रिक्वेस्ट आहे, पॅलेसच्या आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही आहे. तुम्हाला जेवढे पण फोटो काढायचे, ग्रुप फोटो काढायचे, तेवढे बाहेर काढून घ्या. त्यानंतर आपल्याला आतमध्ये जायचं. सर काढून घ्या सगळ्यांनी तुम्ही फोटो. हां, सगळ्यांनी काढून घ्या. खरं तर आपण ऐकलंय की सयाजीराव गायकवाड यांच्या या वाड्यावर आपण गुजरातमध्ये आलेलो आहोत, अर्थात बडोदा या ठिकाणी आहोत. भव्य दिव्य हे साम्राज्य या ठिकाणी पाहतोय. निश्चित यामध्ये सामाजिक काही प्रोग्राम किंवा या परिसरामध्ये लग्न सोहळे देखील साकारले जातात, असं देखील यांनी सांगितलं. त्याचबरोबर हा पॅलेस, जो देखना पॅलेस दिसतोय, तो 150 वर्षांच्या आजूबाजूचा अर्थात आसपासचा आहे. त्याचबरोबर हे जे वैशिष्ट्य म्हणजे याला दगडाला कलर वगैरे लावण्याची गरज नाही, असा एक देखना, एक नजारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चित सगळे जे यात्रेकरू आहेत ते यात्रेकरून समूहेत या ठिकाणी या किल्ल्याला भेट देण्यासाठी सगळी मंडळी आलेली आहेत. एक वेगळा आनंद या ठिकाणी निर्माण होतोय आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी सगळी मंडळी आलेली आहेत. धन्यवाद.